आहेत। आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून, पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो, आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली। आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील। माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील। आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं, बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची। मला असं वाटतं की आमच्या मेघनाताईंनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे। मेघनाताई फक्त परभणीत करू नका, तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत, त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा। पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दीदीची योजना आणली। मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दीदी झाल्या पाहिजे, म्हणजे वर्षाला दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे तर त्यांना लखपती दीदी आपण म्हणतो। महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला 1 कोटी लखपती दीदी तयार करायच्या आहेत, 25 लाख आपण तयार केल्या। आता या वर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2026 साली पुन्हा 30 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी केल्याशिवाय थांबणार नाही। त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही। आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत।